अधिकार आहे तो. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये मान्य करताय की तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही. तुम्ही जेव्हा भाषण केलं तुम्ही हे वाक्य वापरताय की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाहीये. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही होतं का फॉर्म भरताना? तुम्ही आता सर्टिफिकेट मागताय का? हे तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सिद्ध करताय. याच्यावरनं मी एकच सांगेल तुम्हाला शेवटी की रजनीताई सावकारे, संजू भाऊ सावकारे गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये यांच्यावरती साधं एनसी मीटर सुद्धा नाहीये. ते कधी पोलिटिक्सची पायरी सुद्धा चढलेले नाहीये. त्यांनी आजपर्यंत कोणाविरुद्ध अर्ज सुद्धा केलेला नाहीये. तर ते असे कोणताच अर्ज करणार नाही. माननीय प्रमोद भाऊ सावकारे स्वतः ज्या ज्या ठिकाणी यांचे नातेवाईक राहतात तिथं स्वतः जाऊन अर्ज देऊन फी भरून त्याने कागद गोळा केलेली आहे आणि ती कागद सदरील चौकशीसाठी कलेक्टर ऑफिसला कार्यालयाला जमा केलेली आहे. तिथं आपलं सर्टिफिकेट तयार होतं. त्या ठिकाणी खरं आहे का खोटं हे चौकशीसाठी दिलेलं आहे. ते सिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे गुन्हे कोणावर दाखल होतील ते वेळ आल्यावर समजेल. आज हे कोणी सिद्ध करू शकत नाही. परंतु मी एकच सांगेल की तुम्ही स्वतःच्या भाषणामध्ये तुम्ही स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाहीये. मग झालेलं सर्टिफिकेट काय होतं? जे तुम्ही भुसावळ मधून जे सर्टिफिकेट तयार करून घेतलं त्या सर्टिफिकेट काय होतं? तुम्ही जे स्वतः इलेक्शन फॉर्म मध्ये सर्टिफिकेट भरलं ते सर्टिफिकेट म्हणजे काय होतं? निवडणूक आयोगाने स्वतः निवडणूक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कॉलम लिहिलेला आहे की तुम्हाला 180 दिवसात व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे. व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे निवडणूक आयोगाने स्वतः लिहून दिलेला त्याच्यामध्ये. तर हा आमचा अधिकार नाही, त्यांचा पण मागण्याचा अधिकार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा. आणि तुमच्याकडे कागदपत्र आहे, तुम्ही कागदपत्राची जोडजाड करा. आम्ही जर चुकीचं तिथं काही दिलं असेल तर ते आमच्यावर अपप्रचार दाखल करतील. पण मी एवढं शेवटी सांगेल की संजू भाऊ सावकारे, रजनीताई सावकारे या क्लीन पार्टी आहे. आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनच्या फायरे सुद्धा चढलेल्या नाहीये. यांच्यावरती एनसी मीटर पण नाहीये. राहिला बंगाळताईंचा विषय, त्यांनी कागद जमा करावे आणि सर्टिफिकेट घ्यावं. परंतु मी एकच सांगेल की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीये. त्यांच्या बोलण्यातून हे सिद्ध झालेलं आहे. कारण नसताना शहरातलं नाव खराब होईल, शहरातलं वातावरण खराब होईल, आपसात कुठं मतभेद होतील. असं काहीच करू नका. आपलं शहर आहे शेवटी, ते आपल्याला चांगलं ठेवायचंय. एवढं सांगून मी सांगेल की तुम्ही सर्टिफिकेटची कागदपत्राची पडताळणी करा. मी नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळेंना एवढंच सांगू इच्छितो की आपले जातीचे प्रमाणपत्र, आपल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात आपण योग्य असाल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही. जेणेकरून तुम्ही काय चूक केली आहे, काय नाही केली आहे ती जात पडताळणी विभाग व त्यांचे व्हिजिलन्स येणाऱ्या काही दिवसात ते सिद्ध करतीलच. त्याच्याकरता आपण त्या संदर्भामध्ये याच्यावर केस करू, त्याच्यावर केस करू, खोटे नाटे एस पींकडं अर्ज करू हे न करता तुम्ही तुमच्या येणाऱ्या निर्णयाची वाट पहा. जेणेकरून आपण ह्या भुसावळ शहराला बेठीस धरू नका. आता पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं, आजच मी पेपरला वाचलं की 8-10 दिवसामध्ये पाणी यायचं, परंतु आम्ही वेठीस धरतो. अरे बाबांनो, आमच्याही 33 नगरसेवकांच्या वार्डामध्ये पाणी येतं आहे, फक्त तुमच्या 12 नगरसेवकांच्या वार्डात नाही. जेणेकरून आमच्याही नगरसेवकांना तेवढाच त्रास होतो आहे. आपण सांगितलं होतं की आम्ही 4-5 दिवसात पाणी देऊ, परंतु आता 100 दिवस झाले, 12-13 दिवसांनी पाणी येतं आहे. तर ह्या संदर्भामध्ये ज्या अमृत योजनेचं काम असेल त्याच्या संदर्भामध्ये जी आठवडे बाजाराची पाण्याची टाकी बनत होती ती टाकी आपण स्वतः काहीतरी कॉम्प्लेक्स बांधण्याच्या नादामध्ये ते काम बंद पाडलं. हे लोकांना सगळं दिसतं, सगळं माहिती आहे. आणि आता नवीन त्यांनी आमच्या बाजूच्या वार्डामध्ये अमृत योजनेचे कनेक्शन देणं चालू केलं. अरे बाबांनो, आम्ही आताच सगळ्या वार्डांमध्ये संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आम्ही तयार केलेले आहे. त्या रोडला तोडून फोडून तुम्ही कनेक्शन देत आहे. अमृत योजनेचं काम अपूर्ण असताना आताच तुम्हाला म्हणजे जे रोड झालेले ते रोड फोडून तुम्ही लोकांना वेठीस जाणार आहेत का? येणाऱ्या पावसाळ्यामध्ये परत ओरडायला होईल किंवा रोड खराब झाले. बाकी त्याच्या मागचं कारण की आता काहीतरी 25,000 कनेक्शन त्यांनी भुसावळ शहरात देण्याचं चालू केलं आहे. तर माझं विनंती आहे, जोपर्यंत पूर्ण टाक्या, पूर्ण वॉटर सप्लाय अमृत योजनेचं होत नाही तोपर्यंत चांगले रोड फोडू नका. जेणेकरून लोकांना, जनतेला त्याचा त्रास होणार आहे. 2 दिवसांपासून आपण बघत आहात भुसावळच्या आपल्या सन्माननीय नगराध्यक्षा गायत्रीताई यांनी रजनीताई सावकारे यांच्यावर आरोप केले आहेत किंवा त्यांनी ते आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळवू देत नाही आहे.
प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारे रजनीताई यांनी कोणताही अर्ज किंवा कोणताही निवेदन कुठेही दिलेलं नाही आहे आणि आमचे नेते प्रमोद भाऊ सावकारे यांनी जो अर्ज केलेला होता जात पडताळणी विभागाकडे की माननीय नगराध्यक्ष यांनी जे कागदपत्र जमा केलेले आहेत त्यांची पडताळणी होऊन मिळावी आणि त्याचप्रमाणे त्या जात पडताळणी विभागाने आपल्या भुसावळच्या माननीय तहसीलदार यांच्याकडे या पडताळणीविषयी माहिती घेतली असता स्वतः माननीय तहसीलदार यांचे सहीनिशी स्वतः पत्र आहे. यांनी पत्रात असं स्वतः नमूद केलेलं आहे, प्रथम दर्शनी प्रमाणपत्राबाबत साशंकता निर्माण होते. हे पत्र माननीय तहसीलदार महोदय यांनी दिलेले आहे. यामध्ये वैयक्तिक हेतू कोणताही नाही आहे. जे कागदपत्र योग्य आहेत ते बरोबरच आहेत आणि जर तुम्ही खोटी जात करून जर निवडणूक लढवली असेल किंवा तुमचे बरोबरही असतील तर जे शासन किंवा जे जात पडताळणी विभाग जो निर्णय घेईल तो मान्य असायला पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक कोणाच्याही मनात किंवा तुमच्या किंवा आमच्या दुष्ट हेतू हा असायलाच नको. आपल्याला सर्वांना मिळून भुसावळचा विकास करायचा आहे आणि त्या विकासाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप धूमधडाक्यात साजरी केली आहे आणि त्याच महामानवाने तुम्हाला आम्हाला आणि जे मागासवर्गीयांमध्ये येतात त्यांना एक आरक्षणाचा हक्क मिळवून दिलेला आहे. पण तो आरक्षणाचा हक्क कोणासाठी आहे की जे एक लिगल आरक्षण म्हणजे त्यांच्यासाठी ते ज्या जातीत येतात त्यांनाच तो आरक्षणाचा अधिकार मिळू शकतो. आता नुकतेच काही घडामोडी घडत आहे. 2 दिवसाआधी आपल्या सन्माननीय नगराध्यक्षा यांनी एक नमूद केलं की सन्माननीय मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे त्यांचे कागदपत्र होऊ देत नाही आहे किंवा त्यांचे कागद बनवू देत नाही, थांबवत आहे. तर मी त्यांना एकच सांगेल, ताई तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली 17 नोव्हेंबरला तुम्ही फॉर्म भरला, त्या फॉर्म भरण्याच्या 2 दिवसाआधीपर्यंत तुम्हाला हे माहीत नव्हतं की तुम्ही मागासवर्गीय SC-मध्ये येता का OBC-मध्ये येता. अवघ्या सर्वांनी मी विनंती करतो, माहितीचा अधिकार टाकून तुम्ही विचारू शकता आणि सर्व मागासवर्गीय समाजालाही विनंती करा आपल्या माध्यमातून की आपण एक माहितीचा अधिकार टाकावा. त्यांना जातीचा दाखला किमान 2 ते 4 तासात जातीचा दाखला कसा काय मिळतो आहे तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की त्या SC आहेत. निवडणूक लागली, इथे राखीव मतदारसंघ झालं तेव्हा त्यांना कळलं की त्या SC आहे. जसं भाऊंनी सांगितलं त्यांची जात कोणती आहे, ते कुर्मीमध्ये येतात, ते OBC येतात. तर मी ताईंना हे पण विनंती करेल की येणाऱ्या काळात जर OBC झालं तर तुम्ही आपल्या नेत्यांना विनंती करावी की त्यांनी तुम्हाला OBC-मधून निवडणूक लढवू द्यावी. SCचं आरक्षण घेऊन तुम्ही जे खरोखर SC आहेत त्यांच्या आरक्षणावर गदा आणत आहात, त्यांच्या याच्यावर तुम्ही जे म्हणजे आरक्षणावर तुम्ही गदा आणून जो सर्वांना SCंना जो त्रास देत असाल तर हे योग्य नाही आहे. जे कायद्याने होईल ते सर्व योग्यच होणार आहे. बाबासाहेबांनी जो कायदा दिला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून जे पण होईल, निर्णय लागेल, निकाल लागेल, तो आमच्या बाजूने लागो या त्यांच्या बाजूने लागो, तिथं कागद बोलणार आहे. कागद बोलतील. जसं भाऊंनी सांगितलं आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, सर्व पुरावे. काही ठिकाणी मी पण होतो, मलाही माहिती आहे कुठे कुठे काय घडलं काय नाही घडलं, सर्व मलाही माहिती, त्याची सर्व माहिती माझ्याकडं पण आहे. पण मी त्या ताईंना एकच विनंती करेल की आपण असं खोटं आरक्षण घेऊन ही जनतेची दिशाभूल केलेली, मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केलेली आहे. जर खरंच त्या SC असतात, लिगल असतात तर आम्ही स्वतः त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नसतं आणि आम्ही कागदपत्र पुरावे काही जमा केले नसते. आम्हाला काही त्याची आवश्यकता नव्हती जर त्या लिगल SC असतात तर. त्या SC नव्हत्याच म्हणून हे सर्व कागदपत्र आणि सर्व जमा केलं आहे. सर्व काही आम्ही तिथे पुरावे दिलेले आहे. आता जसं निकाल लागेल किंवा काही लागेल तर ते येणाऱ्या काळात जनतेसमोर येईलच कोणी कोणाची दिशाभूल केली आहे आणि कोणी काय केलं आहे. एक अजून काही बोलतात की चिरीमिरी देऊन, अरे बाबांनो, चिरीमिरी देऊन कोणी जातीचा दाखला घेतला असेल ते सर्वांना माहिती आहे. चिरीमिरीचा तो विषय काढूच नका. इथे नामदार संजय भाऊ सावकारांना चिरीमिरी द्यायची काय आवश्यकता नाही आहे. ते एक चांगलं असं सन्मान्य व्यक्तिमत्व आहे, त्यांना याची काहीच गरज नव्हती. हे तर आम्ही केलं. आम्हाला वाटलं की त्या आरक्षणावर गदा येते म्हणून आम्ही पुढे आलो की आमच्यासाठी जे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं त्यावरती येणाऱ्या काळात भविष्यातही ते गदा येऊ नको म्हणून आम्ही पुढे आलो. त्यामध्ये रजनीताईंचा किंवा संजू भाऊंचा काही हस्तक्षेप नाही. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. भविष्यात आम्हालाही आमच्या मुलांनी, मुलाबाळांनी किंवा येणाऱ्या भविष्यातील पिढीने हे नको म्हणायला की आपण SC होतो आणि तिथे OBC माणूस SCच्या याच्यावर निवडून जातोय. हे कसं तुमच्या काळात काय कसं झालं. तर आम्ही त्यासाठी पुढे आलो. बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिलेला आहे तो आमच्यासाठीच आहे. ताईंनी येणाऱ्या काळात OBCत निवडणूक नक्की लढवावी याही मी त्यांना शुभेच्छा देतो. पण ज्या SCचा त्यांनी लाभ घेतला तो म्हणजे एक अयोग्य प्रकारे त्यांनी घेतलेला आहे. त्यावरती नक्कीच निकाल लवकरात लवकर
येईल ते आपल्या समोर येणारच आहे. बस इतकंच बोलतो.